माता भीमाबाई आंबेडकर स्मारकाच्या कामावर सामाजिक न्याय विभागाचे यापुढे नियंत्रण राहील आणि स्मारकाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येईल। स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत निधी आणण्यात येईल अशी ग्वाही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे। माता भीमाबाई आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारकाच्या अपूर्ण कामाबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांत अधिकारी सुधाकर भोसले, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांच्यासह माता भीमाबाई आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य आणि आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते। माता भीमाबाई आंबेडकर यांचे स्मारक हा विषय जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असून गेल्या अनेक वर्षांपासून हे स्मारक रखडले आहे, ते तातडीने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, या स्मारकाचे बांधकामाचे थोडेफार काम झाले आहे। हे काम अजून जुने असून याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल। ज्या जागेवर माता भीमाबाई आंबेडकर यांचा अंत्यविधी झाला आहे त्याच ठिकाणी स्मारक उभारण्यात येईल। माता भीमाबाई आंबेडकर यांचे स्मारक हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे, ते तातडीने स्मारक उभारण्यासाठी स्थानिक समितीने शासकीय यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री श्री देसाई यांनी बैठकीत केले। पालकमंत्री श्री देसाई यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वागत करून आभार मानले। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।